महाराष्ट्र राज्यात चैत्र पाडव्यानंतर गावोगावी यात्रा जत्रांना सुरुवात होते। गावोगावी विविध ठिकाणी गावच्या ग्रामदेवतांच्या पूजा व यात्रा मोठ्या प्रमाणात उत्साहात संपन्न होतात। पर्यटन स्थळ अंबाजवळील तळवडे गावात सालाबादाप्रमाणे श्री भैरी देवीची यात्रा अतिशय उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न झाली। यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साह अधिक होता। दिनांक 11 मे हा यात्रेचा मुख्य दिवस होता, परंतु यात्रेनिमित्त आधीचे 4 ते 5 दिवस भरगच्च असं विविध स्पर्धात्मक व मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले। या यात्रेसाठी गावातील नोकरी धंद्यानिमित्त मुंबई व इतरत्र स्थायिक असलेले लोक आवर्जून गावी येत असतात व यात्रेचं खूप चांगल्या प्रकारे आयोजन करतात। गावातील जिल्हा परिषदेचे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार यात्रेनिमित्त केला जातो व या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते। हे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे। यात्रेच्या अगोदर भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। पंचक्रोशीतील व त्याबाहेरील बैलगाड्या मालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 1ली ते 10वीच्या आणि त्यावरील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पंचक्रोशीतील विद्यार्थिनीने अतिशय उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवला। दुपारी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। संध्याकाळी महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। काल दिनांक 11 तारखेला यात्रेचा मुख्य दिवस होता। सकाळी 9 वाजता वाजत गाजत देवीची मिरवणूक काढण्यात आली। दुपारी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। सायंकाळी 4 ते 5 दिवसात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आलं। गावातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये गावच्या सरपंच कुमारी समता वायकुळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती पाटील, शिक्षिका सौ रेडीज, तारा न्यूजच्या पत्रकार सौ उज्ज्वला लाड, सौ मीनाक्षी आसादी, न्यू तरुण मंडळाचे पदाधिकारी, श्री भैरी देवी यात्रा कमिटी, गावकरी मंडळी, डॉक्टर JP लाड आदी मान्यवर उपस्थित होते। महत्त्वाचे म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्री सत्यजित आबा पाटील यांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली। ग्रामस्थांकडून त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं। मला मानणारा व माझ्यावर प्रेम करणारा हा भाग आहे असं मनोगत श्री सत्यजित पाटील यांनी व्यक्त केलं। अशा प्रकारे अगोदर 4 दिवस व यात्रेच्या दिवशी सर्व कार्यक्रमांचं व्यवस्थित आणि नीटनेटके संयोजन करण्यात आलं। यात्रेच्या दिवशी रात्री मनोरंजनासाठी प्रसिद्ध असा वैभव ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं होतं। अशा प्रकारे फक्त मनोरंजनावर भर न देता गुणवंतांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करणे व त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भरघोस बक्षीस देणे हे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे। अशा प्रकारे 4 ते 5 दिवस चाललेल्या या यात्रेची काल सांगता झाली। अतिशय शांततेत कुठेही गालबोट न लागता या कार्यक्रमाची सांगता झाली। तारा न्यूजसाठी पत्रकार उज्ज्वला लाड। सौ अंबुबाई पाटिल English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sou Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sou Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sou Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sou Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.